नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, आकाशात तुम्हाला गुलाबी, निळे, पिवळे आणि लाल रंगांचे कापसाच्या गोळ्यांसारखे ढग दिसतायत. पहिल्या नजरेत ते अगदी कॉटन कँडीसारखे वाटतात. पण फसू नका. हे गोड ढग नाहीत, तर विश्वातील नवीन ताऱ्यांच्या जन्माचे विशाल कारखाने आहेत. आज आपण पाहणार आहोत आपल्या आकाशगंगेतील सर्वात सुंदर आणि रंगीबेरंगी प्रदेशांपैकी एक, रो ओफियूची मेघसंकुल. तुम्ही पाहत असलेले हे अप्रतिम छायाचित्र स्पेनमधील कॅडीज येथे टिपण्यात आले. पहिल्या नजरेत हे एखाद्या कलाकाराने रंगवलेल्या चित्रासारखे वाटते, पण प्रत्यक्षात हे विश्वातील विविध खगोलीय प्रक्रियांचे एक जिवंत चित्र आहे. येथे एकाच ठिकाणी नवीन ताऱ्यांचा जन्म, जुन्या ताऱ्यांचे अस्तित्व, धूळ, वायू आणि ग्रहांच्या निर्मितीची सुरुवात, हे सर्व एकाच वेळी घडते. रो ओफियूची मेघसंकुल हे पृथ्वीच्या अगदी जवळ असलेल्या तारा निर्मिती प्रदेशांपैकी एक आहे. येथे शेकडो तरुण तारे जन्म घेत आहेत. यामध्ये प्रोटोस्टार म्हणजे अजून पूर्णपणे तयार न झालेले तारे आणि टी टॉरी तारे, नुकतेच जन्मलेले पण अजूनही स्थिर न झालेले तरुण तारे. या संपूर्ण परिसरात सतत नवजीवनाची निर्मिती सुरू आहे. या छायाचित्राच्या मध्यभागी असलेल्या 3 ताऱ्यांच्या समूहाचा प्रकाश आजूबाजूच्या सूक्ष्म धुळीच्या कणांवर पडतो. हे धुळीचे कण निळ्या रंगाचा प्रकाश अधिक परावर्तित करतात. म्हणूनच आपल्याला येथे एक सुंदर निळा परावर्तित नेब्युला दिसतो. या परिसरातील काही अतिउष्ण तारे प्रचंड प्रमाणात अतिनील किरणे उत्सर्जित करतात. ही किरणे आजूबाजूच्या हायड्रोजन वायूला आयनीकृत करतात आणि त्यातून निर्माण होते हे तेजस्वी लाल उत्सर्जन नेब्युला. म्हणजेच या चित्रातील प्रत्येक रंगामागे वेगळी वैज्ञानिक प्रक्रिया कार्यरत आहे. या छायाचित्रातील पिवळसर भाग उजळवणारा तारा म्हणजे अँटारेस. हा एक लाल महादानव तारा आहे. त्याचा आकार इतका प्रचंड आहे की जर त्याला आपल्या सूर्याच्या जागी ठेवले तर तो मंगळच नव्हे तर लघुग्रह पट्ट्यापर्यंतचा संपूर्ण भाग गिळंकृत करू शकतो. त्याच्या लालसर पिवळ्या प्रकाशामुळे हा भाग वेगळ्याच सौंदर्याने उजळून निघालाय. तुम्हाला काही ठिकाणी काळसर पट्टे दिसतेत का? ते रिकामे अवकाश नाहीत. ते आहेत आंतरतारकीय धुळीचे प्रचंड ढग. ही धूळ मागील ताऱ्यांचा प्रकाश अडवते, म्हणूनच ती जागा काळी दिसते. हीच धूळ पुढे जाऊन नवीन तारे आणि ग्रह तयार होण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल बनते. अलीकडेच जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने या प्रदेशाचे अत्यंत तपशीलवार निरीक्षण केले. या निरीक्षणांमध्ये अनेक तरुण ताऱ्यांभोवती असलेल्या धूळ आणि वायूच्या चकत्या दिसून आल्या. याच चकत्यांमधून भविष्यात नवीन ग्रहांची निर्मिती होणार आहे. म्हणजेच आपण येथे अक्षरशः एका नव्या सौरमालेचा जन्म पाहतोत. या छायाचित्राच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला एक छोटासा ताऱ्यांचा गोळा दिसतो. तो म्हणजे मेसियर 4. हा एक गोलाकार तारकागुच्छ आहे. विशेष म्हणजे तो जवळपास विश्वाइतकाच प्राचीन मानला जातो. म्हणजे एका बाजूला अब्जावधी वर्ष जुने तारे आणि दुसऱ्या बाजूला नवीन ताऱ्यांचा जन्म. हे दोन्ही दृश्य एकाच छायाचित्रात पाहायला मिळतात. रो ओफियूची मेघसंकुल हे फक्त एक सुंदर छायाचित्र नाही. हे विश्वाच्या जीवनचक्राचे दर्शन आहे. इथे जुन्या ताऱ्यांचा वारसा आहे, नवीन ताऱ्यांचा जन्म आहे, भविष्यातील ग्रहांची बीजेत आणि अब्जावधी वर्षांपासून सुरू असलेली विश्वाची अखंड निर्मिती आहे. मित्रांनो, या छायाचित्रातील तुम्हाला सर्वात सुंदर भाग कोणता वाटला? निळा नेब्युला, लाल वायूचे ढग की महाकाय अँटारिस? तुमचे उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया विश्वातील आणखी एका अद्भुत प्रवासासह. तोपर्यंत आकाशाकडे पाहत रहा.